आत्तापर्यंत आपण पाहिलं, मानसीनं आश्रमातल्या जागेच्या अतिक्रमणासंदर्भात कायदेशीर नोटीस पाठवली होती. तरी अतिक्रमण केलेल्यांनी आश्रमाची जागा रिकामी केली नव्हती. त्या संदर्भात त्या लोकांसोबत बोलायला योगेश वकिलांसोबत मानसी तिथं गेली होती. तेव्हा तिला वीरेन चौधरी तिथं दिसला. आता पाहूया पुढं. हे जीवन सुंदर आहे, भाग 10. मानसी योगेश वकील आणि बाकी सहकाऱ्यांसोबत आश्रमासाठी घेतलेल्या जागेवर गेली होती. वीरेन चौधरी मानसी स्वतःशीच पुटपुटली. भूतकाळातली एक किंकाळी जणू तिला परत ऐकायला आली. मानसीनं गच्च डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून पाणी झरू लागलं. भूतकाळातल्या नकोशा आठवणी पुन्हा गडद झाल्या. ती जीवघेणी संध्याकाळ जणू परत डोळ्यांसमोर तरळायला लागली होती. पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती. पावसाचे टपोरे थंडगार थेंब मानसीला उष्ण भासत होते. मानसीनं डोळे उघडले. स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्यासारख्या तिला वाटू लागल्या. मानसी एका जागी स्तब्ध उभी होती. मानसीताई, मानसीताई. मीनू मानसीला आवाज देत होती, पण मानसीचं तिच्याकडं लक्ष नव्हतं. पुन्हा एकदा वीज कडाडली. मानसीला वीरेंचा चेहरा अजूनच स्पष्ट दिसला. मानसीताई, चला. मीनूनं मानसीच्या हाताला धरून तिला अक्षरशः ओढलं. मानसी एकदम भानावर आली. मीनू, अगं, तो बघ, तो. मानसीचा आवाज कातर झाला होता. तिच्या तोंडून पुढं शब्द फुटत नव्हते. पावसाचा जोर अजूनच वाढला होता. मीनू आणि मानसी दोघीही पावसात भिजत होत्या. मानसीताई, योगेश सर म्हणताय की आपण उद्या बोलू ह्या लोकांसोबत. वातावरण खूप खराब झालंय. सध्या आपण आपापल्या घरी व्यवस्थित पोहोचणं गरजेचं आहे, मीनू म्हणाली. मानसी वीरेंकडे बघत होती. त्याचे डोळे जणू आग ओकत होते. मीनूनं मानसीला ओढतच गाडीजवळ आणलं. मानसी आणि मीनू दोघी गाडीत येऊन बसल्या. दोघी जणी चांगल्याच भिजल्या होत्या. अचानक वातावरण खराब झालंय. तुम्ही काळजी करू नका. मॅडम, मी उद्या येऊन बघतो नेमकं काय मॅटर आहे ते, योगेश वकील गाडीत बोलत होते. पण मानसीचं त्यांच्या बोलण्याकडं लक्षच नव्हतं. योगेश सरांनी आश्रमाकडं गाडी नेली. मानसी, मीनू आणि शंकर आश्रमात उतरले. मीनू, आश्रमाचं सगळं नीट आहे ना? कधीही काहीही गरज लागली तर मला लगेच फोन कर, मानसी मीनूला म्हणाली. मीनूनं मान डोलवली. शंकर, व्यवस्थित घरी जा, मानसी शंकरला म्हणाली आणि शंकर त्याच्या घरी निघून गेला. मीनू आश्रमात गेली. मानसीनं सिक्युरिटी गार्डला सगळीकडं नीट लक्ष ठेवायच्या सूचना दिल्या आणि ती घरी जायला निघाली. निघताना तिनं आश्रमाकडं वळून पाहिलं. ह्या आश्रमावर, इथल्या एकूण एक स्त्रीवर मी कोणत्याच प्रकारचं संकट कधीच येऊ देणार नाही. मनात काहीसा पक्का निश्चय करून मानसी घरी जायला निघाली. मुसळधार पाऊस पडतच होता. समोरचं नीटसं दिसतही नव्हतं. अंदाजे रस्ता बघत विचारांच्या तंद्रीत मानसी घरी येऊन पोहोचली. मानसीनं अंगणात गाडी उभी केली. स्वतःला समजावून सांगितलं. मनातली चलबिचल चेहऱ्यावर येऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न करत मानसी घरात आली. कधी नव्हे ते राघव तिच्यापेक्षा लवकर घरी आला होता. हॉलमध्ये माई आणि राघव गप्पा करत बसले होते. राघवला बघून एवढ्या वेळचं मनात साठलेलं बाहेर पडू पाहत होतं. डोळ्यांच्या कडेपर्यंत आलेले अश्रू वाहायला बघत होते. पण मानसीनं स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि
काही झालं नाही या आवेशात ती हॉलमध्ये आली. अरे वा, आज साक्षात पती परमेश्वर लवकर घरी आले, मानसी राघवला म्हणाली. म्हणजे आम्ही काय लवकर घरी यायचं नाही का? राघव बोलत होता. तेवढ्यात माईंचं लक्ष मानसीकडे गेलं. अगं केवढी चिंब भिजलीस, माई तिला म्हणाल्या. अहो माई, निघालेच होते आणि पाऊस आला, मानसी म्हणाली. अगं मग थांबायचं ना आश्रमातच, आणि कारमध्ये बसेपर्यंत एवढी कशी काय भिजलीस तू? जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. आज जा आणि लवकर कपडे बदलून घे. गीताला आत्ताच भजी बनवायला सांगितली आहेत, माई म्हणाल्या. मानसी तिच्या रूममध्ये जात होती. जाता जाता ती स्वराच्या रूममध्ये डोकावली. स्वराचा अभ्यास सुरू होता. शहाणं माझं बाळ, किती मन लावून अभ्यास करत बसलंय. कधी कधी मी उगीच स्वराला रागवत राहते. स्वराला अभ्यास करताना बघून मानसीला बरं वाटलं. फ्रेश होऊन ती बाहेर आली. गीतानं गरमागरम कांदा भजी आणि मस्त वाफाळलेला चहा आणून ठेवला होता. स्वराची प्लेट ती तिच्या रूममध्ये देऊन आली होती. अशा पावसात कांदा भजी आणि वाफाळलेला चहा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे, राघव म्हणाला. हो की, कालच मानसी म्हणाली होती, राघव लवकर येईल त्या दिवशी भजीचा बेत करू. हो ना ग मानसी, माई म्हणाल्या. मानसी मात्र हातात भजी घेऊन विचारात गुंग झाली होती. माईंनी तिचं नाव घेताच ती एकदम दचकली. काही म्हणालात का माई, मानसीनं विचारलं. हो, माई म्हणाली की मानसीला दवाखान्यात घेऊन जा. सतत विचारात हरवलेली असते. कुणी बोलतंय ह्याचंही तिला भान नसतं, राघव म्हणाला. काय रे राघव, मानसी म्हणाली. तूच बघ स्वतःकडं, सतत विचार बघणं असतेस. काय झालं तेही सांगत नाहीस. कधी कधी वाटतं सगळ्याच जगाचा ताण फक्त तुला एकटीलाच आहे. राघव थोडा चिडला होता. असं काही नाही रे, मानसी म्हणाली. मग कसं, राघवनं विचारलं. उगी कशाला तिच्या मागं लागतोय? तिच्यासारखा सगळ्या कामांचा भार सांभाळून बघ म्हणजे कळेल, माई राघवला म्हणाल्या. तू तर तिची बाजू घ्यायचा एकही चान्स सोडत जाऊ नकोस, राघवनं मोर्चा माईंकडे वळवला. आता तू माईंच्या मागं लाग हा, मानसी म्हणाली. राघव दोघींची मस्करी करत होता. खरं तर कांदा भजी आणि चहा हे मानसीचे आवडीचे पदार्थ. पण थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग आठवून तिची खाण्याची इच्छाच मरून गेली होती. माई आणि राघव समोर होते म्हणून तिनं चेहऱ्यावर हसू आणत कसेबसे भजे घशाखालून उतरवले. पाऊस थांबला होता. तिनं गीताला आवाज दिला. गीता, पाऊस थांबला आहे तर तू पटकन घरी जा. रात्रीच्या स्वयंपाकाचं मी बघून घेते, मानसी गीताला म्हणाली आणि गीता निघून गेली. बरं, मला थोडं काम आहे, मी आत आहे. राघव त्याच्या रूममध्ये गेला. मानसीनं पटापट स्वयंपाक केला. मानसीचा स्वयंपाक आटोपला तरी स्वरा तिच्या रूममध्ये अभ्यास करत बसली होती. आज सूर्य कुठून उगवला? स्वरा एवढा वेळ एका ठिकाणी बसली म्हणजे नवलच आहे. मानसी स्वतःशीच पुटपुटली आणि स्वराच्या रूममध्ये गेली. स्वरा कोणतंसं पुस्तक वाचण्यात गुंग होती. मानसीनं हळूच डोकावून पाहिलं आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. स्वरा, काय आहे हे? अभ्यासाच्या नावाखाली मोबाईलमध्ये गेम खेळणं? मानसीचा पारा चढला होता. अगं आई, अभ्यासच करत होते इतका वेळ. व्हिडिओ बघत होते अभ्यासाचे. कंटाळा आला म्हणून नुकतंच पुस्तक ठेवलं आणि गेम सुरू केला, स्वरा म्हणाली. हो,
तरीच म्हटलं, आज एवढा वेळ एका ठिकाणी कशी बसली ते? आणतो मोबाईल इकडं. मानसी चिडली होती. आई, स्वरा रडकुंडीला आली होती. आजपासून अभ्यासाचे व्हिडिओ मोबाईलवर बघणं बंद. आपल्या टीव्हीवर सगळं लागतं. टीव्ही लावायचा आणि जितके अभ्यासाचे व्हिडिओ बघायचे तितके बघायचे. तुझ्या व्हिडिओमुळं सगळ्या घराला त्रास झाला तरी चालेल, पण मोबाईलवर व्हिडिओ बघायचे नाही. समजलं? माईंचा फोन आहे ना हा? मानसी फोन घेऊन तनतन करत माईंच्या रूममध्ये गेली. माई, आत्तापासून स्वराला मोबाईल द्यायचा नाही. तिला अभ्यास करायचा असेल तर ती पुस्तकातून करेल आणि एवढाच व्हिडिओ बघून अभ्यास करायचा असेल तर टीव्हीवर सगळं लावता येतं. पण तिला फोन द्यायचा नाही म्हणजे नाहीच, मानसी रागात म्हणाली. मानसीला एवढं चिडलेलं बघून माई काहीच बोलल्या नाही. मानसी तणतणत स्वतःच्या रूममध्ये गेली. राघव लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसला होता. तिनं राघवकडे बघून एक कटाक्ष टाकला. तो कामात एवढा गुंग झाला होता की मानसी रूममध्ये आलीये ह्याकडं त्याचं लक्ष नव्हतं. दिवसभराच्या दगदगीनं आणि टेन्शनमुळं मानसीचं डोकं दुखायला लागलं होतं. तिनं ड्रावरमधून बामची शिशी काढली, कपाळावर बाम फासली आणि एका रुमालानं डोकं करकचून बांधलं. पलंगावर टेकून बसली आणि तिचा डोळा लागला. तिला जाग आली ती माईंच्या आवाजानं. काय होईल पुढं? स्वराचं असं विचित्र वागणं वाढतच जाईल का? मानसीच्या आश्रमाच्या जागेसंदर्भाचा प्रश्न सुटेल की नाही? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा कथा मालिका हे जीवन सुंदर आहे. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.